स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. जर आपण 2024 ची टीईटी परीक्षा देणार असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल. कारण टीईटी परीक्षेमध्ये बालमानसशास्त्र हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे जो आपल्याला अधिकाधिक पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवून देऊ शकतो. तर अधिक विलंब न करता बघूया आजच्या प्रश्नांना. आजचे प्रश्न हे अवधान, अभिरुची, विचार आणि भावना या घटकावर आधारित आहेत. तर बघूया पहिला प्रश्न. जाणीवेच्या क्षेत्रातील वस्तू, व्यक्ती व घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. ही व्याख्या कुणाची आहे? तर ही व्याख्या आहे गिलफोर्ड यांची. बघूया दुसरा प्रश्न. ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे काही ठराविक उद्दीपक समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाते ती मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. ही व्याख्या कोणाची आहे? तर ही व्याख्या आहे नॉर्मन मन यांची. बघूया तिसरा प्रश्न. अवधानावर परिणाम करणारे घटक कोणते? तर व्यक्तीच्या अवधानावर उद्दीपकाची तीव्रता, आकारमान, पुनरावृत्ती, हालचाल, अभिरुची, प्रेरणा हे घटक परिणाम करत असतात. बघूया नंतरचा प्रश्न. चित्रपटाच्या गाण्याकडे व्यक्तीचे लक्ष जाणे हा अवधानाचा कोणता प्रकार आहे? अवधानाचे अनेक प्रकार आहे, पण कळत नकळत आपण काम करत असताना एखाद्या चित्रपटाच्या गाण्याकडे लक्ष जाणे, मग हा अवधान वेधण्याचा कोणता प्रकार आहे? तर हा अवधान विकर्षण हा प्रकार आहे. बघूया नंतरचा प्रश्न. बाह्य वातावरणातून प्राप्त झालेल्या माहितीला पूर्वानुभवाद्वारे अर्थ देण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे संवेदन. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. विचार प्रक्रियेतील घटक कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे मानसिक प्रतिमा, संकल्पना, आकृतिबंध, भाषा हे व्यक्तीच्या विचार प्रक्रियेतील घटक आहे. कारण जेव्हा आपल्या डोक्यामध्ये कुठलाही विचार येतो तर अगदी तो पूर्ण स्वरूपात पहिल्यांदा नाही येत, तर पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये एखाद्या विचाराची प्रतिमा तयार होते, मग त्या विचाराविषयी आपल्या मनामध्ये संकल्पना तयार होते, एक विशिष्ट आकृतिबंध बनतो आणि मग आपले विचार भाषेद्वारे व्यक्त केले जातात. अशा प्रकारे विचार प्रक्रियेतील मानसिक प्रतिमा, संकल्पना, आकृतिबंध आणि भाषा हे महत्त्वपूर्ण घटक आहेत. बघूया पुढचा प्रश्न. एखाद्या उद्दीपकाला जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? हा प्रश्न मागील टीईटी परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे अवधान. तर याला अवधान म्हटलं जाते. बघूया नंतरचा प्रश्न. सर्जनशील विचाराच्या अवस्था कोणत्या? आपल्या मनामध्ये नवनवीन विचार येतात, त्या विचाराला सर्जनशील विचार म्हणतात. तर या विचाराच्या अवस्था कोणत्या? तर पूर्वतयारी, उव्वण, प्रदीपन आणि पडताळणी हे सर्जनशील विचाराच्या अवस्थेचे घटक आहेत. बघूया नंतरचा प्रश्न. बऱ्याच प्रयत्नानंतरही नाविन्यपूर्ण विचार न सुचणे ही सर्जनशील विचाराची कोणती अवस्था आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उबवन. बघा, या संदर्भात आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर एखादा कवी हा कविता करायचे ठरवतो आणि बरेचदा विचार करून त्याला त्या कवितेविषयी विचार सुचतच नाही. तो बरेच प्रयत्न करतो पण त्याला ती कविता सुचतच नाही आणि बऱ्याच प्रयत्नानंतर नाविन्यपूर्ण विचार न सुचणे म्हणजेच उबवन होय. पुढचा प्रश्न. वेगळा शब्द ओळखा. आकृतिबंध, संवेदन, अवधान, विचार, प्रक्रिया यापैकी वेगळा घटक कोणता? तर यापैकी आकृतिबंध हा वेगळा घटक आहे. कारण संवेदन, अवधान, विचार प्रक्रिया हे आपल्याला विचार प्रक्रियेचे घटक दिसतात, तर आकृतिबंध इथे आपल्याला
हा वेगळा घटक दिसतो. शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया, विचार या सर्वांचे एकत्रित समायोजनाला काय म्हणतात? तर यांच्या एकत्रित समायोजनाला भावना म्हणतात, ज्याला आपण इमोशन म्हणतो. पुढचा प्रश्न, मानवी मनात आनंद, सकारात्मक विचार कोणत्या संप्रेरकामुळे निर्माण होतात? तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये काही संप्रेरक तयार होतात. तर त्यापैकी डोपामाइन व सेरोटोनिन या संप्रेरकामुळे मानवी मनात आनंद, सकारात्मक विचार यासारख्या भावना निर्माण होतात. व्यायामामुळे शरीरात कोणत्या संप्रेरकाची निर्मिती होते? तर आपण जर व्यायाम करतो तर आपल्या शरीरामध्ये एंडोमॉर्फिन नावाचे एक संप्रेरक तयार होते, जे व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. नावड किंवा असमाधान व्यक्त करणारी प्राथमिक नैसर्गिक किंवा मूळ भावनेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राग. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये, मनामध्ये राग येत असतो. तर मग हा काय आहे? तर आपल्या मनातील ती एक नावड किंवा आपलं असमाधान व्यक्त करण्याची एक भावना आहे, त्याला राग म्हटलं जाते. बघूया पुढचा प्रश्न, भावनेच्या संदर्भात पळा किंवा लढा ही संज्ञा कुणी मांडली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मानसशास्त्रज्ञ वॉल्टर ब्युकॅनन यांनी भावनेच्या संदर्भात पळा किंवा लढा ही संज्ञा मांडली आहे. नंतरचा प्रश्न, भावनिक सुदृढतेचे सहज निरीक्षण करता येत नाही हे वाक्य योग्य किंवा अयोग्य ते ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे योग्य. कारण आपण भावनिकदृष्ट्या सुदृढ आहोत की नाही, एखाद्या व्यक्तीला आपण बघितलं आणि विचारलं की हा भावनिकदृष्ट्या सुदृढ आहे का, हे आपल्याला नक्की ठरवता येत नाही. कारण भावना या मनामध्ये लपवता सुद्धा येतात. आपण चेहऱ्यावर हास्य दाखवतो, पण आपल्या मनामध्ये दुःखाची भावना असू शकते. म्हणून या प्रश्नाचे उत्तर भावनिक सुदृढतेचे सहज निरीक्षण करता येत नाही हे वाक्य योग्य आहे. मानसिक विकृतीची वर्गीकरण करणारी आधुनिक प्रणाली कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे DSM-5 या प्रणालीद्वारे मानसिक विकृतीचे वर्गीकरण केले जाते. तर कारण मानसिक विकृती ही कोणत्या स्तरावर आहे ते बघण्यासाठी DSM-5 ही प्रणाली वापरली जाते. नंतरचा प्रश्न, कार्यवादाचा सिद्धांत कुणी मांडला? या प्रश्नाचे उत्तर आहे विल्यम जेम्स यांनी कार्यवादाचा सिद्धांत मांडला. हा प्रश्न मागील TET एक्झाम मध्ये एक दोनदा येऊन गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा प्रश्न नीट लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, निराशा, चिंता, दुःख, दुःखदायक भावना या मानसिक विकृतीच्या कोणत्या प्रकारात येतात? तर निराशा, चिंता, दुःख, दुःखदायक भावना या मानसिक विकृतीच्या अवसाद या प्रकारात मोडतात. नंतरचा प्रश्न, नैराश्याची भावना हे अवसाद किंवा खिन्नता विकृतीचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. हे विधान योग्य किंवा अयोग्य ते ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे हे विधान योग्य आहे. नंतरचा प्रश्न, दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव तिच्या संदर्भातून समजून घेणे म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तद्नुभूती. आपण तद्नुभूती या संकल्पनेद्वारे इतर व्यक्तीचा अनुभव तिच्या संदर्भातून समजून घेत असतो. उदाहरणार्थ, एखाद्याला सकाळी जेवायला मिळालेलं नाही, तर त्याची अवस्था काय असू शकते? तर आपण स्वतः कल्पना करायची की आपण आज सकाळी जेवण केलेलं नाहीये, तर आपली काय अवस्था असेल, हा अनुभव समजून घेणे म्हणजे तद अनुभूती असं आपल्याला म्हणता येईल.
अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही? अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. अध्ययनार्थ्याला यश मिळत गेले की अभिरुची निर्माण होते. शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम अवधान व अभिरुची निर्माण करण्यास होतो. विविध उपक्रमाचा वापर केल्यास मुलांमध्ये अभिरुची निर्माण होऊन त्याचे अवधान शिक्षणाकडे खेचले जाते. या पर्यायापैकी आपलं उत्तर आहे अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते, हे याचे उत्तर आहे. कारण अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची ही महत्त्वाची भूमिका बजावते, यासाठी हे विधान समर्थन करत नाही. लवचिकता, सजगता, सकारात्मक अवस्था, आनंद. आयुष्यातील सकारात्मक बाजू, आशावादात वाढ, जागरूकता, अडथळ्यावर मात या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे. लवचिकता जर असेल तर आपण कुठल्याही अडथळ्यावर मात करू शकतो. आपल्यामध्ये सजगता असेल तर ती मानसशास्त्रातील एक जागरूकता अवस्था असते. सकारात्मक अवस्था असेल तर आयुष्यातील बाजू ही आपली सकारात्मक स्वरूपाची असते. आनंद आपला आशावाद वाढवत असतो. नंतरचा प्रश्न, प्रयोगाची रचना करणे, माहिती गोळा करणे व विश्लेषण करून निष्कर्ष काढणे ही मानसशास्त्राच्या अभ्यासाची कोणती पद्धती आहे? तर ज्या पद्धतीमध्ये निष्कर्ष काढले जातात त्या पद्धतीला प्रायोगिक पद्धती म्हटले जाते. नंतरचा प्रश्न, प्रश्नावली, पडताळासूची, पदनिश्चयन श्रेणी, मुलाखत ही मानसशास्त्राच्या अभ्यासाची कोणती पद्धती आहे? तर सर्वेक्षण पद्धतीमध्ये व्यक्तीला प्रश्न विचारले जाते, त्याच्या आवडीनिवडीचा पडताळा घेतला जातो, त्याला पदनिश्चय श्रेणी दिली जाते. पदनिश्चय श्रेणीमध्ये एखाद्या गोष्टीसोबत एखादा व्यक्ती सहमत आहे, असहमत आहे हे ठरवलं जाते. मुलाखत घेतली जाते. या सर्व अभ्यासाच्या ज्या पद्धती आहे ते या सर्वेक्षण पद्धती अंतर्गत येतात. पुढचा प्रश्न, एखाद्या व्यक्तीची, समूहाची किंवा घटनेची सर्वंकष माहिती देणारी मानसशास्त्राच्या अभ्यासाची पद्धती कोणती? वृत्त इतिहास पद्धतीद्वारे आपल्याला एखाद्या व्यक्तीची, समूहाची किंवा घटनेची संपूर्ण माहिती प्राप्त करता येते. हा प्रश्न बरेचदा टीईटी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. सहसंबंध गुणकाचे मूल्य किती असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे -1 ते +1 या दरम्यान सहसंबंध गुणकाचे मूल्य असते. हा प्रश्न बरेचदा, अनेकदा टीईटीच्या परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. 2021 मध्ये सुद्धा जी टीईटी झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. त्यानंतरचा प्रश्न, सहसंबंधाचे 3 प्रकार कोणते? तर सहसंबंधाचे धन सहसंबंध, ऋण सहसंबंध, शून्य सहसंबंध हे सहसंबंधाचे 3 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता? अभिरुची, तात्कालिक गरजा, सवय, परिवर्तन. यापैकी परिवर्तन हा अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक आहे. तर इतर 3 घटक हे अंतर्गत घटक आहे. ते आपल्या मनामध्ये निर्माण होतात, त्यामुळे त्याला अंतर्गत घटक असे म्हटले जाते. मित्रांनो, या ठिकाणी भाग 5 मधील 30 प्रश्न संपलेले आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांकडे शेअर करा. यापूर्वीही मी बालमानसशास्त्र या घटकावर एकूण 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेव्हा आपण या चॅनलवर प्रथम आला असाल तर इतर व्हिडिओ सुद्धा बघा, ते आपल्यासाठी टीईटीच्या परीक्षेसाठी नक्की उपयुक्त ठरेल. तर पुन्हा भेटू भाग 6 मध्ये
एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू.